स्वप्नांची नगरी मुंबई, तेथील धावपळील जीवनात जिथे काचेच्या इमारती आकाशाला भिडतात, तिथे एका पॉश सोसायटीमध्ये तेथे सोनल आणि अवीचा चांगला संसार चालला होता. घरात सर्व सुखसुविधा होत्या. महागडे पडदे, मऊ गाद्या आणि भिंतींवर लावलेली महागडी चित्रे. पण या घराच्या वातावरणात एक प्रकारचा कोरडेपणा होता. सकाळचे 6:30 वाजले होते. खिडकीतून येणारी सूर्याची कोवळे किरणे घराच्या हॉलमध्ये पसरली होती. पण त्या शांततेत फक्त किचनमधून येणारा भांड्यांचा आवाज आणि फोडणीचा चरचर ऐकू येत होतं. 60 वर्षाच्या अनिताबाई, ज्यांना आता गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला होता, त्या वाकून ओट्यापाशी काम करत होत्या. आई, माझी ग्रीन टी झाली का? सोनाने बेडमधूनच ओरडून विचारलं. तिचा आवाज घरातील भिंतींना आदळून परत येत होता. हो ग सोना, आणतेच आहे. अनिताबाईंनी थरथरत्या आवाजाने कप उचलला आणि त्या बेडरूमकडे चालू लागल्या. वाटेत पायऱ्या चढताना त्यांच्या चेहऱ्यावर वेदनेची एक रेष उमटली, पण त्यांनी ती लगेच पुसून टाकली. सोना बेडवर बसून लॅपटॉपवर काहीतरी चेक करत होती. अनिताबाईंनी चहाचा कप समोर ठेवला. आज सकाळी खूप लवकर कामाला लागलीस? काही खास आहे का? त्यांनी हळुवारपणे विचारलं. सोनाने कपाचा घोट घेतला आणि तोंड वाकडं केलं. आई, किती वेळा सांगितले की चहामध्ये आल्याचा तुकडा जरा मोठा टाकत जा. तुम्हाला साधं चहाचं मापही समजत नाही. ऑफिसचं काय समजणार? आज माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे. आज आमच्या कंपनीच्या बोर्ड मीटिंगमध्ये माझं प्रमोशन जाहीर होऊ शकतं. जर मी रिजनल हेड झाले तर माझं स्टेटस काय असेल याची तुम्हाला कल्पनाही नाही. अनिताबाई गप्प राहिल्या. त्यांना रिजनल हेड म्हणजे हे काय आहे तेच माहीत नव्हतं. पण आपल्या सुनेचे नाव मोठे होणार हे ऐकून त्यांचे डोळे सुखावले. देव तुझे कल्याण करो बाळा, तू खूप कष्ट केले आहेत, त्या मायेने म्हणाल्या. ते राहू दे आई, सोना घड्याळ बघत म्हणाली. आज संध्याकाळी मी बाहेर असेन. कदाचित रात्री यायला उशीर होईल. तुम्ही आणि अवी जेवून घ्या. आणि हो, फ्रीजमध्ये कालचं वरण आणि भाजी शिल्लक आहे, तेच गरम करून संपवून टाका. नवीन अन्न रांधून वाया घालवू नका. महागाई किती आहे माहीत आहे ना? अनिताबाईंना काहीतरी बोलायचे होते. त्यांना वाटले होते की आज आनंदाची बातमी मिळणार असेल तर घरात गोडधोड करावे. पण सोनाच्या शब्दांनी त्यांच्या उत्साहावर विरजण घातलं. दुपारचे 2 वाजले होते. अनिताबाईंनी घरची सगळी कामे उरकली. भांडी घासून लादी पुसून त्यांचे शरीर थकले. त्या सोफ्यावर थोडा वेळ बसल्या आणि त्यांच्या डोळ्यासमोर जुने दिवस उभे राहिले. जेव्हा त्यांचा मुलगा अवी लहान होता तेव्हा गरिबीतही त्यांनी त्याला कसे वाढवले. कधी स्वतः अर्धी भाकरी खाऊन मुलाला पोटभर जेवू घातलं होतं. आज घरात सगळं काही होतं, पण मनाला मिळणारं ते समाधान, ते सन्मान कुठेतरी हरवला होता. संध्याकाळी 6च्या सुमारास घराची बेल वाजली. अनिताबाईंनी दरवाजा उघडला. समोर सोना उभी होती. तिच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य होते आणि हातात एक मोठा पुष्पगुच्छ होता. मागे अवीही हसत हसत उभा होता. आई, शेवटी झालंच. सोना आता रिजनल हेड झाली आहे. अवीने आनंदाने अनिताबाईंना मिठी मारली. अनिताबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. खूप छान झाले बाळा. सोना, अभिनंदन तुला. त्या पुढे होऊन सुनेचा हात हातात घेऊ लागल्या. पण सोनाने आपला हात झटकून फोन काढला. थँक्यू आई. आता मला खूप फोन करायचे आहेत. आज रात्री मी शहरातल्या सगळ्यात महागड्या हॉटेलमध्ये पार्टी देणार आहे. माझे सगळे मोठे क्लायंट्स आणि ऑफिसचे लोक तेथे येतील. मला आता पार्लरला जायला हवं, सोना मोठ्या तोरात म्हणाली. तिच्या या आनंदात अनिताबाईंना वाटले की आज त्याही या आनंदाचा भाग असतील. पण सोनाच्या मनात जे होते ते कल्पनेपलीकडचे होते. एका मोठ्या वादळाची ही शांतता होती. घरात धावपळ सुरू झाली. सोनाच्या प्रमोशनचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हॉलमध्ये सुगंधी मेणबत्त्यांचा वास दरवळला. पण त्या सुगंधी वातावरणातही अनिताबाईच्या मनातली अस्वस्थता कमी होत नव्हती. सोना आपल्या खोलीत आरशासमोर उभी राहून स्वतःला निहाळत होती. तिने परिधान केलेली सिल्कची महागडी साडी आणि त्यावरचे हिऱ्यांचे दागिने तिच्या सौंदर्यात भर टाकत होते. पण तिच्या डोळ्यात मात्र फक्त सत्तेचा आणि यशाचा गर्व दिसत होता. अनिताबाई आपल्या खोलीत गेल्या. त्यांनी खूप दिवसांपासून जपून ठेवलेली, अवीने त्याच्या पहिल्या पगारातून घेतलेली ती जांभळ्या रंगाची साडी बाहेर काढली. साडीला थोड्या चुन्या पडल्या होत्या म्हणून त्यांनी त्या हातानेच नीट केल्या. त्यांना वाटलं, आज माझ्या सुनेचा इतका मोठा दिवस आहे.
मीही नीटनेटकी तयार व्हायला हवं. चार चौघात सून म्हणेल, माझी सासू किती छान दिसते. त्यांनी कपाळावर एक छोटी टिकली लावली, कानातले घातले. इतक्यात सोना त्यांच्या खोलीच्या दारापाशी आली. तिने सासूला साडी सावरताना पाहिलं आणि तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. आई, हे काय चाललंय? तुम्ही ही साडी का काढली आहे? सोन्याचा आवाज धारदार होता. अनिताबाई थोड्या अडखळत म्हणाल्या, ते अवी म्हणाला ना की आज तुझी मोठी पार्टी आहे, म्हणून म्हटलं मीही तयार होते. साडी जुनी असली तरी अजून छान दिसते ना गं. सोनाने एक उपरोधिक हसून सासूकडे पाहिलं. आई, तुमची साडी छान असेलही, पण तुम्ही ज्या पार्टीला यायचा विचार करत आहात तिथे तुमचे काय काम? तिथे माझे कॉर्पोरेटर मित्र येणार आहेत. मद्यपान होईल, इंग्रजी गाणी लागतील. तिथे तुम्हाला कोणाशी बोलताही येणार नाही. मग तिथे बसून तुम्ही काय करणार? लोकांच्या नजरा तुमच्यावर खिळतील आणि मला उत्तर द्यावी लागतील की माझी सासू साध्या सुती साडीत कोपऱ्यात का बसली आहे. अनिताबाईंचा चेहरा पडला. पण सोना, मला काही बोलायचं नाही आहे कोणाशी. मी फक्त एका कोपऱ्यात बसून तुझं कौतुक पाहीन. तुझा सन्मान होताना बघून मला बरं वाटेल. आई, इमोशनल ड्रामा नको आहे मला आज, सोनाने कडक शब्दात बजावले. तिने एका प्लेटची किंमत 3,000 रुपये सांगितली. तिथे जाऊन तुम्ही साधं वरणभात शोधत बसणार, त्यापेक्षा घरी शांतपणे आराम करा. आणि हो, मी सकाळीच सांगितलं होतं, फ्रीजमध्ये कालचं शिळं अन्न आहे. कालची मेथीची भाजी आणि वरण भरपूर उरले, ते वाया घालवू नका. ते गरम करा आणि खाऊन घ्या. अन्न वाया गेलं की लक्ष्मी कोपते, असं तुम्हीच म्हणता ना. मग आज ती शिकवण पाळा. हे बोलून सोना निघून गेली. अनिताबाई तिथेच बेडवर बसून राहिल्या. त्यांच्या हातातली ती जांभळी साडी थरथरू लागली. ज्या सुनेला त्यांनी स्वतःच्या मुलीप्रमाणे मानले, जिच्या प्रत्येक सुखासाठी त्या दिवसभर राबल्या, तिने आज त्यांना एका जेवणाच्या ताटावरून आणि कपड्यांवरून परकं केलं होतं. अवी हॉलमध्ये तयार होऊन उभा होता. सोना, आई कुठे आहे? त्यांना उशीर होतोय का? त्याने विचारलं. सोनाने आपली पर्स सावरत उत्तर दिलं. आईंना विचारलं मी, पण त्या नाही म्हणाल्या की त्यांना खूप थकवा जाणवतोय, गुडघेही दुखतायत. म्हणून त्या म्हणाल्या की तुम्हीच जाऊन या, मी घरीच विश्रांती करते. हो ना आई? सोनाने बेडरूमच्या दिशेने बघून जोरात विचारले. अनिताबाईंनी आतूनच आपला हुंदका दाबला आणि जड आवाजात म्हणाल्या, हो रे अवी, तू जा. मला थोडं बरं वाटत नाही आहे. तुम्ही आनंद करा. अवीला थोडे संशयास्पद वाटले, पण सोनाच्या गडबडीत त्याने जास्त लक्ष दिले नाही. ठीक आहे आई, मी तुझ्यासाठी काहीतरी पार्सल घेऊन येईन. नको रे बाबा, आहे घरात जेवण, तुम्ही जा. अनिताबाईंनी उत्तर दिलं. घराचा मुख्य दरवाजा जोरात बंद झाला. बाहेर गाडी सुरू झाल्याचा आवाज आला आणि घर एकदम शांत झाले. इतक्या मोठ्या आणि उजेडाने भरलेल्या घरात अनिताबाई एकट्याच उरल्या होत्या. त्यांच्यासमोर आता फक्त एक प्रश्न होता, रिकामं मन आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं शिळं अन्न. बाहेर पावसाची रिमझिम सुरू झाली होती. अनिताबाई स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी फ्रीज उघडला. तिथे एका डब्यात सुकलेली मेथीची भाजी आणि वाटीत घट्ट झालेलं वरण होतं. त्यांनी ते बाहेर काढलं. गॅस पेटवताना त्यांच्या डोळ्यातून पाणी टपटप ओट्यावर पडत होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्या रात्री त्या घरात फक्त अनिताबाईच नव्हत्या, तर साक्षात परीक्षा दारावर थाप मारणार होती. बाहेर पावसाचा जोर आता वाढला. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या धारा खिडकीवर आदळत होत्या. घरातल्या शांततेत फक्त घड्याळाची टिकटिक आणि बाहेरच्या पावसाचा आवाज ऐकू येत होता. अनिताबाईंनी गॅसवर ते शिळं वरण गरम करायला ठेवलं. वरणातून येणारा तो शिळा वास त्यांच्या मनाला अधिकच उदास करत होता. आयुष्यभर सर्वांना ताजं आणि गरम खायला घातलं, पण आज स्वतःच्या नशिबात हे असं उरलेलं अन्न आलं, असा विचार करून त्यांच्या डोळ्यातून पुन्हा पाणी तरळलं. इतक्यात बाहेरच्या वादळाला चिरत घराच्या मुख्य दरवाजावर कोणीतरी जोरात थाप मारली. धप धप असा तो आवाज होता. अनिताबाई दचकल्या. यावेळी कोण आलं असेल? अवी आणि सोना तर आत्ताच गेलेत. त्यांनी साडीचा पदर सावरला आणि घाबरत घाबरत दरवाजापाशी गेल्या. दरवाजाच्या खालून पावसाचं पाणी आत येत होतं. त्यांनी हळूच दरवाजा उघडला. समोरचं दृश्य पाहून अनिताबाईच्या काळजाचा ठोका चुकला. दारात एक वृद्ध महिला उभी होती. तिचे पांढरे केस विखुरलेले, अंगावरची साडी पूर्णपणे भिजलेली आणि थंडीने तिचे ओठ निळे पडले होते. तिच्या हाताला धरून एक 7-8 वर्षाचा लहान मुलगा उभा होता.
तो मुलगा इतका थरथरत होता की त्याला धड उभंही राहता येत नव्हतं. त्या महिलेच्या डोळ्यात प्रचंड भीती आणि व्याकुळता होती. बाई, वाचवा, माझ्या नातवाला वाचवा. त्या वृद्ध महिलेचा आवाज कापला. आम्ही रस्ता विसरलो आहोत. खूप वेळ झाला पावसात भटकतोय. याला खूप भूक लागली आहे. हा बेशुद्ध पडेल असं वाटतंय. अनिताबाईंनी क्षणाचाही विचार केला नाही. सोनाचा तो कोणी अनोळखी घरात नको हा नियम त्या एका क्षणात विसरल्या. त्यांनी त्या दोघांनाही प्रेमाने आत घेतलं. "ए ग माऊली, आत या. ओल्या अंगाने बसू नका, आजारी पडाल." त्यांनी कपाटातून 2 कोरडे टॉवेल काढले. त्या लहान मुलाचं डोकं पुसलं आणि त्याला आपल्या मायेची ऊब दिली. त्या वृद्ध महिलेलाही कोरडं व्हायला मदत केली. थोड्या वेळाने जेव्हा ते दोघे थोडे स्थिरावले तेव्हा त्या मुलाने हळूच अनिताबाईंचा हात धरला आणि म्हणाला, "आजी, खूप भूक लागली आहे. पोटात खूप दुखतंय." अनिताबाईच्या काळजात कळ आली. त्या धावत स्वयंपाकघरात गेल्या. समोर तेच शिळं वरण आणि भाजी पडली होती. त्यांनी विचार केला, सोनाने मला हेच खायला सांगितलंय, पण या भुकेल्या जीवांना मी हे शिळं अन्न कसं देऊ? हे तर देवासारखे दारात आलेत. त्यांनी तो शिळा डब्बा बाजूला सारला. कपाटातून ताजे तांदूळ काढले, डाळ काढली आणि कुकर लावला. एका बाजूला त्यांनी गरम पोळ्या लाटायला सुरुवात केली. त्यांच्या गुडघ्यात वेदना होत होत्या, पण एका भुकेल्या मुलाला जेवण द्यायच्या आनंदापुढे त्या वेदना काहीच नव्हत्या. 15-20 मिनिटात घरात ताज्या खिचडीचा आणि तुपाचा खमंग वास दरवळला. अनिताबाईंनी त्या दोघांनाही पाटावर बसवलं. चांदीच्या ताटात, जे त्यांनी सोनाच्या लग्नात घेतलं होतं, गरम गरम खिचडी, त्यावर तुपाची धार आणि गरम पोळ्या वाढल्या. तो मुलगा एखाद्या चातकासारखा त्या जेवणाकडे बघत होता. त्याने पहिला घास तोंडात टाकला आणि त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान आलं ते पाहून अनिताबाईंना वाटलं की साक्षात देवाने जेवण स्वीकारले. ती वृद्ध महिला अनिताबाईंकडे बघून हात जोडत म्हणाली, "लेकी, तू खरंच कुणीतरी पुण्यात्मा आहेस. ह्या जगात जिथे रक्ताची माणसं विचारत नाहीत, तिथे तू आम्हाला अनोळखी लोकांना आपल्या घरात घेतलं, ताजं जेवण दिलं. तुझे उपकार मी कधीच विसरणार नाही." अनिताबाई म्हणाल्या, "माऊली, कसले उपकार? अन्न हे पूर्णब्रह्म असतं. कुणाला तरी पोटभर जेवू घालण्यात जे सुख आहे ते कशातच नाही." त्यांना माहीत नव्हतं की वृद्ध महिला कोण आहे. त्यांना हेही माहीत नव्हतं की हीच महिला आज त्यांच्या आयुष्याला एक मोठं वळण देणार आहे. तिकडे हॉटेलमध्ये सोना मोठ्या दिमाखात पार्टी करत होती, पण इकडे घराच्या छोट्याशा किचनमध्ये माणुसकीचा सर्वात मोठा सोहळा साजरा होत होता. तेवढ्यात त्या वृद्ध महिलेने आपला हात आपल्या पिशवीत घातला आणि एक जुनी डायरी काढली. "बाई, माझा मुलगा मला शोधत असेल. मी रस्ता विसरले, पण या डायरीत त्याचा नंबर आहे. तुम्ही त्याला एक फोन लावून द्याल का?" अनिताबाईंनी नंबर घेतला, फोन लावला. पलीकडून एक घोगरा आणि काळजीने भरलेला आवाज आला, "हॅलो आई, कुठे आहेस तू?" अनिताबाई म्हणाल्या, "भाऊ, घाबरू नका. तुमची आई आणि मुलगा माझ्या घरी सुरक्षित आहेत." पलीकडून येणारा आवाज ऐकून अनिताबाईंना जाणवलं की हा आवाज कुठेतरी ऐकलेला आहे, पण तो कोणाचा होता? बाहेर पावसाचा जोर ओसरला होता, पण हवेत एक प्रकारचा गारवा आणि शांतता पसरली होती. अनिताबाईंनी फोनवर त्या व्यक्तीला घराचा पत्ता सांगितला आणि फोन ठेवला. त्या वृद्ध महिलेने आणि नातवाने जेवण पूर्ण केले होते. त्यांच्या तृप्त चेहऱ्याकडे बघून अनिताबाईंना स्वतःच्या भुकेचा विसर पडला. त्या मुलाने जेवण झाल्यावर अनिताबाईंच्या कुशीत डोके ठेवले आणि तो तिथेच सोप्यावर झोपी गेला. "बाई, तुमचं नाव काय?" त्या वृद्ध महिलेने मायेने विचारलं. "मला सगळे अनिता म्हणतात." अनिताबाईंनी मृदू आवाजात सांगितलं. त्या महिलेने त्यांच्या हातावर हात ठेवला. "माझं नाव सुलोचना. हा माझा नातू आर्यन. आम्ही फिरायला बाहेर पडलो होतो, पण रिक्षावाल्याने चुकीच्या ठिकाणी सोडलं आणि पावसामुळे गोंधळ उडाला. माझा मुलगा फार धाकधुकीत असेल." इतक्यात घराबाहेर एका मोठ्या गाडीचा जोरात ब्रेक लावण्याचा आवाज आला. पाठोपाठ बेल वाजली. अनिताबाईंनी धावत जाऊन दरवाजा उघडला. समोर एक सुटाबुटातील रुबाबदार तरुण उभा होता. त्याचे केस विस्कटलेले होते आणि कपाळावर घामाचे थेंब. आईला सुखरूप पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. "आई, तू कुठे गेली होतीस? आम्ही तुला सगळीकडे शोधत होतो." तो तरुण धावत जाऊन सुलोचनाबाईंना बिलगला. "अरे, घाबरू नकोस.
अरे घाबरू नकोस सुजय, या माऊलीने आम्हाला वाचवलं. जर आज यांनी आसरा दिला नसता आणि आम्हाला हे अमृततुल्य जेवण दिलं नसतं तर आमचं काय झालं असतं देव जाणे. सुलोचनाबाईंनी अनिताबाईंकडे बोट दाखवले. सुजयने अनिताबाईंकडे पाहिलं. तो क्षणभर थबकला. त्याला त्या चेहऱ्यात काहीतरी ओळखीचे जाणवले. काकू, तुमचे खूप खूप आभार. मी तुमचा जन्मभराचा ऋणी आहे. पण तुमचं नाव काय? मी अनिता, अवीची आई, त्या संकोचाने म्हणाल्या. सुजयच्या डोळ्यात आश्चर्याची चमक उडाली. अवी? अवी कुलकर्णी, जो माझ्या सनशाईन कॉर्पोरेशनमध्ये काम करतो? अनिताबाईंनी होकारार्थी मान हलवली. सुजयला आता समजले होते की हे घर कोणाचे आहे. सुजय हा त्याच कंपनीचा मालक होता जिथे सोना आणि अवी काम करत होते. ज्या सोनाला त्याने आजच प्रमोशन दिलं होतं, तिचे हे घर होते. सुजय सोफ्यावर बसला आणि म्हणाला, काकू, सोनाचं आज प्रमोशन झालं, पण ती तर हॉटेलमध्ये पार्टी देतीये. मग तुम्ही इथे एकट्या कशा? आणि हे काय? सुजयची नजर डायनिंग टेबलवर पडली. तिथे एका कोपऱ्यात सोनाने सासूला खायला सांगितलेलं ते शिळं वरण आणि वाळलेली मेथीची भाजी तशीच उघडी पडली होती. अनिताबाईंनी घाबरून तो डबा झाकण्याचा प्रयत्न केला, पण सुजयने ते पाहिलं होतं. काकू, हे काय? हे जेवण कोणाचे आहे? अनिताबाईंना खोटे बोलता आले नाही. ते सोनाने मला खायला सांगितलं होतं, अन्न वाया जाऊ नये म्हणून. त्यांचा आवाज कापत होता. सुजयचा चेहरा रागाने लाल झाला. ज्या सुनेला त्याने रिजनल हेड बनवले होते, ती आपल्या सासूला असं शिळं अन्न खायला सांगून स्वतः पंचतारिका हॉटेलमध्ये मजा करत होती. हे पाहून त्याच्या मनातील सोनाबद्दलचा सर्व आदर धुळीस मिळाला. आई, आपण इथेच थांबूया. मला बघायचे की ही रिजनल हेड मॅडम घरी आल्यावर काय करतात. सुजय थंड आवाजात म्हणाला. रात्रीचे 11:30 वाजले होते. घराबाहेरून पुन्हा एक गाडी थांबली. सोना आणि अवी, त्यांचे काही मित्रमैत्रिणी हसत खिदळत घरात शिरले. सोनाचा आवाज पूर्ण गल्लीत ऐकू येत होता. आज खूप मज्जा आली ना? त्या हॉटेलचं स्टार्टर किती छान होतं. आणि ते वाईन? बोलता बोलता तिची नजर हॉलमध्ये बसलेल्या सुजयवर पडली. सोनाचे पाय जमिनीला खेळले. तिच्या हातातला महागडा क्लच बॅग खाली पडली. सुजय सर, तुम्ही इथे? तिची बोबडी वळाली. तिच्या मागे असलेले तिचे मित्रही थक्क झाले. कंपनीचा मालक चक्क सोनाच्या घरी यावेळी काय करतोय? सुजय हळूच उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य गायब झाले होते. त्याने टेबलावरच्या त्या शिळ्या अन्नाच्या डब्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले, सोना, तुझ्या या पार्टीचं बिल खूप महाग पडलंय तुला. तू आम्हा सर्वांना हॉटेलमध्ये पंचपक्वान्न खाऊ घातलेस, पण तुझ्या घरातल्या या अन्नपूर्णा देवतेला तू हे खायला सांगितलंस? सोनाचे संपूर्ण शरीर थरथरू लागले. तिला कळले नाही की बॉसला हे कसे समजले. सुजय पुढे म्हणाला, ज्या आईने मला आणि माझ्या मुलाला आज नवीन जीवन दिलं, ज्या आईने आज माझ्या आईला आणि माझ्या मुलाला नवीन जीवन दिलं, ताजं अन्न भरवलं, त्यांना तू स्वतःच्या यशाच्या दिवशी शिळं खायला सांगतेस? सोना, तू फक्त एक चांगली कर्मचारी असू शकतेस, पण एक चांगली माणूस कधीच होऊ शकली नाहीस. सोनाच्या मित्रांच्या नजरेत आता तिच्याबद्दल तिरस्कार दिसत होता. अवीलाही आता आपली चूक उमजली होती की त्याने सोनाला वेळीच रोखले नव्हते. सर्वांसमोर सोनाच्या अहंकाराचे धिंडवडे निघाले होते. घरात स्मशान शांतता पसरली. सोनाच्या चेहऱ्यावरचा तो प्रमोशनचा ग्लो एका क्षणात उतरला. समोर तिचा बॉस सुजय उभे होते. त्यांच्या शेजारी त्यांची आई आणि नातू सुरक्षित बसले होते. पण या सर्वांच्या मध्यभागी ते डायनिंग टेबल होतं, ज्यावर त्या एका डब्यात सोनाचा क्रूरपणा आणि सासूचा अपमान उघड्यावर पडला होता. समीर सरांचे शब्द सोनाच्या कानात गरम शिशासारखे टोचत होते. सोना, मॅनेजमेंटमध्ये आम्ही एक शिकवतो की जो आपल्या टीमचा आदर करतो तो मोठा होतो. पण आज मला कळालं की तुझी होम टीम सांभाळणाऱ्या या माऊलीलाच तू माणसात गणलं नाहीस. सोनाच्या मागे उभे असलेले तिचे मित्रमैत्रिणी, जे मगाशी तिचं गुणगान करत होते, आता एकमेकांकडे बघून कुजबुजू लागले. तिच्या एका मैत्रिणीने हळूच म्हटलं, बापरे, ही सासूला शिळं खायला सांगते आणि आम्हाला 5,000ची ट्रीट देते. किती दिखावा आहे हा. हे शब्द सोनाच्या वर्मी लागले. तिला वाटलं होतं की आजची रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात अभिमानाची रात्र असेल. पण ही रात्र
तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी नामुष्की ठरली होती. तिने सासूकडे, अनिताबाईकडे पाहिलं. अनिताबाई कोपऱ्यात उभ्या होत्या. त्यांचे हात थरथरत होते. त्यांना सोन्याचा अपमान झालेला बघवत नव्हता. त्या सुजय सरांजवळ गेल्या आणि हात जोडून म्हणाल्या, भाऊ जाऊ द्या ना, ती लहान आहे अजून, तिला कळलं नसेल. पाहुण्यांसमोर तिला असं बोलू नका, तिचं मन दुखावेल. अनिताबाईच्या या माणुसकीने सुजय सरांचे मन हेलावले. पण सोनाला मात्र याचंही मोल नव्हतं. तिला वाटलं सासू आता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतीये. तिचा अहंकार पुन्हा एकदा फणा काढून वर आला. ती ओरडून म्हणाली, सर, हे माझं खाजगी आयुष्य आहे. मी घरी काय खाते आणि काय खायला सांगते याचा माझ्या कामाशी काय संबंध? मी रिजनल हेड म्हणून पात्र आहे, कारण माझं काम बोलतं. सुजय सर शांतपणे हसले, पण त्या हसण्यात धीर होती. सोना, तुझा हाच गैरसमज तुला घेऊन बुडणार आहे. जो स्वतःच्या अण्णाचा आणि आईसारख्या माणसाचा मान राखत नाही, तो माझ्या कंपनीच्या ब्रँडचा मान कसा काय राखणार? तू आज जे प्रमोशन साजरं करत होतीस ना, ते मी तुला तुझ्या व्यक्तिमत्वासाठी दिलं होतं. पण तुझं खरं व्यक्तिमत्व तर या शिळ्या वर्णाच्या डब्यात दिसलं. सुजय सरांनी खिशातून एक पत्र काढलं. ते सोनाचं प्रमोशन लेटर होतं. त्यांनी सोनाच्या समोरच त्या पत्राचे 2 तुकडे केले. हॉलमध्ये उपस्थित सर्वांचे श्वास रोखले गेले. तुझं प्रमोशन मी आत्ताच्या आत्ता रद्द करतोय, सुजय सर करड्या आवाजात म्हणाले. आणि इतकंच नाही, तर तुला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवतोय. या 15 दिवसात तू ऑफिसमध्ये नाही, तर तुझ्या घरातल्या या अन्नपूर्णा देवतेच्या पायाशी बसून माणुसकी शिकायची आहेस. जर 15 दिवसानंतर तुझ्या सासूने मला फोन करून सांगितलं की सोना बदलली आहे, तरच तू ऑफिसची पायरी चढायची. अन्यथा तुझा राजीनामा माझ्या टेबलावर आहे असं समज. सोनाच्या पायाखालची जमीन सरकली. तिचं करिअर, तिचा तोरा, तिचं स्वप्न सगळं एका क्षणात विखुरलं होतं. तिचे मित्रमैत्रिणी एक एक करून तिथून सटकले. अवीनेही डोक्याला हात लावला. त्याला स्वतःची लाज वाटत होती की तो या अन्यायाचा मूक साक्षीदार होता. सुजय सर आपल्या आईला आणि मुलाला घेऊन बाहेर पडले. जाताना सुलोचनाबाई अनिताबाईंच्या जवळ गेल्या आणि म्हणाल्या, अनिता, तू दिलेला तो घास मी कधीच विसरणार नाही. पण तुझ्या या सुनेला मात्र आता खूप मोठा धडा शिकावा लागणार आहे. दरवाजा बंद झाला. घरात आत्ता फक्त सोना, अवी आणि अनिताबाई होत्या. सोना तशीच जमिनीवर कोसळली. तिचा तो महागडा ड्रेस आता धुळीत माखला होता. पण तरीही तिच्या मनात पश्चाताप नव्हता, तर राग होता. तिने सासूकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली, खुश झालात ना आता? माझं प्रमोशन घालवलंत ना? हीच तुमची इच्छा होती. अवी ओरडला, सोना बस कर आता. अजून किती खाली पडशील? आईने तुला वाचवायचा प्रयत्न केला आणि तू त्यांनाच दोष देतीयस. बघ त्या टेबलावर त्यांनी त्या परक्या लोकांना ताजं जेवण दिलं आणि तू स्वतःच्या आईला शिळं खायला सांगितलंस. तुला अद्दल घडली ती बरोबरच झाली. सोना रडत रडत आपल्या खोलीत निघून गेली आणि तिने जोरात दरवाजा लावून घेतला. पण त्या बंद खोलीत तिला आता फक्त एकाच गोष्टीचा आवाज येत होता, तो म्हणजे त्या शिळ्या अन्नाचा वास आणि तिच्या बॉसचे ते बोचणारे शब्द. सोनाने स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतलं होतं. बाहेर लख्ख सूर्यप्रकाश पडला होता, पण तिच्या आयुष्यात जणू अंधार दाटून आला. 15 दिवसांची सक्तीची रजा आणि पदरात पडलेली ही नामुष्की. तिला वाटलं होतं 2-3 दिवसात सगळं शांत होईल, पण परिस्थिती वेगळीच होती. अवीने सोनाशी बोलणं पूर्णपणे तोडलं. तो सकाळी लवकर ऑफिसला निघून जायचा, रात्री उशिरा यायचा. घरात आता फक्त सोना आणि अनिताबाई असायच्या. सोनाला वाटलं होतं सासू आता टोमणे मारेल, आपल्या हरवलेल्या हुद्द्याची आठवण करून देईल. पण अनिताबाई तशा नव्हत्या. त्या पूर्वीसारखंच निमूटपणे काम करायच्या. रजेचा 5वा दिवस उजाडला. अनिताबाईंना अचानक खूप जोराचा ताप भरला. त्या उठूही शकत नव्हत्या. सोनाला सवय होती की सकाळी उठल्यावर बेडवर चहा मिळायचा. 9 वाजले तरी चहा न आल्याने ती चिडून हॉलमध्ये आली. पाहते तर काय, किचन ओट्यावर भांडी तशीच पडली होती आणि अनिताबाई सोफ्यावर अंथरूण पांघरून थरथरत पडल्या होत्या. आई, काय हे? 9 वाजले तरी नाश्ता नाही, चहा नाही? सोनाने वैतागून विचारलं. अनिताबाईंनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण तापाने त्यांचे डोळे लाल होते. सोना, खूप हुडहुडी भरली आहे गं, अंगात प्राण नाही आहे, जरा पाणी देशील का? त्या क्षीण आवाजात म्हणाल्या.
सोनाने रागाने पाणी दिलं आणि विचार केला, आता मला स्वतःलाच सगळं करावं लागणार की काय. तिला साधं चहाचं मापही ठाऊक नव्हतं. तिने कसाबसा चहा केला, पण तो पिण्यासारखा नव्हता. भूक लागली म्हणून तिने डब्बे उघडले तर राशन संपलं होतं. अवी सामान आणायला विसरला होता. दुपार झाली. सोनाला चांगलीच भूक लागली. हॉटेलमधून मागवावं तर तिचा फोन अवीने डिॲक्टिवेट केला होता. तिचे क्रेडिट कार्डही त्याने ब्लॉक केले होते. तिला जाणीव करून द्यायची होती की पैशांचा माज काय असतो. सोनाने किचनमध्ये शोधलं तर फक्त मुठभर तांदूळ आणि थोडीशी डाळ उरली होती. भाजीचा एकही तुकडा नव्हता. तिने कसाबसा भात लावला, पण घाईघाईत तो भात जळाला. जळकट वासामुळे तिला तो खाताच येईना. तिने तो भात तसाच बाजूला ठेवला. संध्याकाळ झाली. सोनाच्या पोटात भुकेमुळे कावळे ओरडत होते. तिला आठवलं, ती सासूला शिळं खायला सांगायची, पण आज तिच्या नशिबात जळालेला भातही नव्हता. भुकेने व्याकुळ होऊन ती पुन्हा किचनमध्ये गेली. तिने फ्रीज उघडला. कोपऱ्यात एका डब्यात काहीतरी होतं. तिने तो डब्बा बाहेर काढला. त्यात 4 दिवसापूर्वीची सुकलेली पोळी आणि थोडेसं पिठलं होतं. हे तेच अन्न होतं जे तिने कचऱ्यात टाकायला सांगितलं होतं. सोनाला त्या अन्नाचा वास येत होता, पण भूक इतकी अनावर झाली होती की तिला आता सन्मान, इगो, पद काहीच आठवत नव्हतं. तिने तो डब्बा घेतला. ती शिळी पोळी हाताने तोडली. ती पोळी दगडासारखी कडक झाली होती. तिने ती पोळी पिठल्यात बुडवली आणि तोंडात टाकली आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. तिला आठवलं, अशाच एका रात्री तिने सासूला शिळं खायला सांगितलं होतं आणि स्वतः हॉटेलमध्ये पंचपक्वान्न उडवत होती. आज तिला कळालं की भुकेल्या पोटी शिळ्या अन्नाचा एक घासही घशाखाली उतरणं किती कठीण असतं. तिने हॉलमध्ये पाहिलं. अनिताबाई तापातही पुटपुटत होत्या. सोनाला भूक लागली असेल, पोरीला काहीतरी खायला हवं. हे ऐकताच सोनाच्या काळजाचे तुकडे झाले. ज्या माऊलीला तिने अपमानित केलं, ज्यांना शिळं खायला दिलं, त्या माऊलीला तापातही सुनेच्या भुकेची काळजी होती. सोना धावत सासूपाशी गेली. तिने त्यांचे पाय धरले आणि ढसाढसा रडू लागली. आई, मला माफ करा. मी खूप मोठी पापी आहे. मी तुम्हाला खूप छळलं. आज मला कळतंय की अन्नाचा एक कणही किती महत्त्वाचा असतो आणि माणसाचं प्रेम त्याहूनही मोठं असतं. तिने अनिताबाईंना घट्ट मिठी मारली. तिचा अहंकार त्या अश्रूंवाटे वाहून गेला होता की आता ती ही सोना राहणार नाही. रजेचे 15 दिवस संपत आले. 15 दिवसात त्या घराचा कायापालट झाला. ज्या घरामध्ये फक्त यंत्रासारखी कामं व्हायची आणि अहंकाराचे पडसाद उमटायचे, तिथे आता प्रेमाचा ओलावा जाणवू लागला होता. सोना आता सकाळी लवकर उठू लागली. तापातून उठलेल्या अनिताबाईंना तिने हाताला धरून चालवलं होतं. स्वतःच्या हाताने त्यांना गरम मुगाची खिचडी भरवली होती. सोनाला आता किचनमधील मसाल्यांच्या डब्यांची नावं आणि अनिताबाईंच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमागचं दुःख दोन्ही समजू लागले. तिने ऑफिसचे कपडे बाजूला ठेवले. साधी सुती साडी नेसली आणि घराची सर्व सूत्रं आपल्या हातात घेतली, पण मालकीन म्हणून नाही तर सून म्हणून. 16व्या दिवशी सकाळी घराची बेल वाजली. अवीने धावत जाऊन दार उघडलं. समोर सुजय सर आणि त्यांच्यासोबत सुलोचनाबाई उभ्या होत्या. सुजय सरांच्या हातात काही फाईल्स होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर भाव होता. सोना स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिचे डोळे शांत होते. त्यात पूर्वीसारखा गर्विष्ठपणा नव्हता. तिने सुजय सरांना आणि सुलोचनाबाईंना वाकून नमस्कार केला. या सर, बसा. आई, बघा कोण आलंय. सोनाने मोठ्या उत्साहाने सासूला आवाज दिला. सुजय सर हॉलमध्ये बसले. त्यांची नजर घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात फिरली. घर पूर्वीपेक्षा जास्त प्रसन्न वाटत होतं. डायनिंग टेबलवर ताज्या फुलांचा ताटवा होता. सुजय सरांनी विचारलं, काय सोना मॅडम, 15 दिवस कसे गेलेत? रजेचा आनंद लुटला की अजूनही माझ्यावर राग आहे? सोना खाली मान घालून म्हणाली, सर, राग तर माझ्या स्वतःवर आहे. या 15 दिवसात मला जे शिकायला मिळालं ते मला कोणत्याही मॅनेजमेंट कोर्समध्ये मिळालं नसतं. मी सासूला शिळं खायला सांगितलं होतं, पण या 15 दिवसात जेव्हा मी स्वतः उपाशी राहिले आणि आईच्या हातचा मायेचा घास खाल्ला, तेव्हा मला कळालं की अन्नाचा सन्मान काय असतो. तिने अनिताबाईंचा हात आपल्या हातात घेतला आणि पुढे म्हणाली, सर, तुम्ही माझं प्रमोशन रद्द केलं त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. कारण ते तुम्ही केलं नसतं तर मी कधीच माणूस बनू शकले नसते. आता मला प्रमोशनची भूक नाही आहे. मला फक्त माझ्या आईची क्षमा हवी आहे. हे ऐकून सुलोचनाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्या अनिताबाईकडे बघून म्हणाल्या, अनिता,
बघ तुझी सून खरंच बदलली आहे. सुजय सरांनी हातातील फाईल सोनाच्या समोर ठेवली. सोना, मी तुझा राजीनामा घ्यायला आलो होतो, पण तुझ्या डोळ्यातील हा प्रामाणिकपणा पाहून माझा निर्णय बदलावा लागतोय. तू रिजनल हेड होण्यास पात्र आहेस की नाही हे मला माहीत नाही, पण तू या घराची लक्ष्मी होण्यास नक्कीच पात्र आहेस. सुजय सरांनी फाईल उघडली. त्यात सोनाचं प्रमोशन लेटर पुन्हा एकदा नवीन तारखेसह होतं, पण त्यासोबत एक अट होती. सोना, हे प्रमोशन तुला पुन्हा मिळतंय, पण एक अट आहे. दर महिन्याला तुला तुझ्या पगारातील 10% हिस्सा एका अनाथ आश्रमाला द्यावा लागेल, जिथे भुकेल्या मुलांना ताजं अन्न मिळेल. मान्य आहे? सोनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिने अनिताबाईंकडे पाहिलं. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. मान्य आहे सर. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट, आता या घरात कधीच कुणाला शिळं अन्न मिळणार नाही. सर्वांना आदराचं आणि प्रेमाचं ताजं जेवण मिळेल. सुजय सर आणि सुलोचनाबाईंनी निरोप घेतला आणि ते तेथून निघाले. अवीने सोनाचा हात धरला आणि हळूच म्हटलं, आय एम सॉरी सोना, मी तुला वेळीच थांबवायला हवं होतं. सोना हसली आणि म्हणाली, अवी, आता मागे बघायचं नाही. आजपासून हे घर फक्त विटांचं नाही तर माणसांचं असेल. दुपारची वेळ झाली. सोनाने डायनिंग टेबलवर सर्वांसाठी ताटं वाढली. आज टेबलावर पंचपक्वान्न नव्हती, तर साधं वरण भात, पोळी आणि भाजी होती. पण त्या अन्नातून येणारा मायेचा सुगंध कोणत्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा श्रेष्ठ होता. सोनाने पहिला घास सासूच्या तोंडात दिला आणि सासूने सोनाच्या अन्नाचा तो एक कण आज संपूर्ण घराला जोडून गेला होता. एका अहंकारी सुनेला आज तिच्या जन्माची अद्दल घडली, पण त्या अद्दलीतून एका नवीन नात्यांचा जन्म झाला. प्रेक्षक मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते. कथा संपूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.